आज मी लवकर उठले 9 वाजता, म्हणजे सगळं आवरून वगैरे झालेलं आणि नाश्त्याची तयारी चालू होती. काही जणांसाठी हे लवकर नाही, उशिराच आहे, पण माझ्यासाठी तरी लवकरच आहे, कारण की मी रोज 10ला तरी उठतेच. म्हणून आज मला बनवायची होती पनीरची भुर्जी, म्हणून मस्त पटकन पनीर किसायला घेतली. भुर्जी पण बनवून झाली, नाश्ता पण झाला सगळ्यांचा. त्यानंतर डमरूला घालायची होती आंघोळ, तर त्याला मी जरा मालिश करत होते आणि आमची मालिश करता करता मस्ती चालू असती, तर बघा कसा करत होता. सध्या तरी त्याचं खेळण्याकडेच लक्ष असतं, म्हणून त्यांनी मालिश पण व्यवस्थित करू दिली नाही. आंघोळ वगैरे झाली, झोपू पण घातला आणि झोपेत न उठलेलं कपडे न घालताच मी त्याला झोपवते, म्हणजे डायरेक्टली तो झोपतो. झोपेत न उठल्यानंतर खूपच त्रास देत होता, म्हणजे चिडचिड करत होता. तर म्हटलं चला आता तुला व्यवस्थित कपडे वगैरे घालते आणि थोडं बाहेर घेऊन जाते. तर बाहेर पण मुलं खेळतच होते, तर त्यांना बघून इतका आनंद झालेला त्याला. पण ते पोरं पण काय, आम्ही आलो नाही ते गेले म्हणून डमरू पण थोडा सॅड झाला. पण तेवढ्यात ट्रेन आली आणि ट्रेनच्या आवाजावर बघा कसा नाचत होता. संध्याकाळी स्वयंपाकाला फक्त भातच बनवायचा होता, तर त्याची तयारी चालू होती. स्वयंपाक करत असताना डमरू बघा मला कसं बघत होता इतका गोड सारखं, की काय करते आणि कधी उचलून घेईन मला. सारखं उचलून घेण्याच्याच मागे लागलेला असतो. तर असा होता आमचा दिवस. आणि आज माझा आवाज थोडा खराब झालाय, माहित नाही का, व्हॉइस रेकॉर्डिंग करताना, तर थोडा त्याला इग्नोर करा. भेटूया उद्या, बाय.